तर स्वागत आहे मित्रांनो तुमच्या भावाच्या चॅनलवरती. आज बरेच दिवसांनी आपण करणार आहोत मिनी व्लॉग. आज आपण प्लॅन केला की मिनी व्लॉग करू काहीतरी आणि पुढं चालू. तर पुढं जाताना आपण चिन्मयच्या घरी बसलो आणि हा बघा फुकट वायफाय. त्या चिन्मयच्या घरी नाही बसलं तरी फुकट वायफाय घेतो. ते चिन्मयला भेटलो. चिन्मय लागला पेट्रोल काढायला गाडीतला. मस्तपैकी काढत होता आणि दुसऱ्या गाडीत शिफ्ट करत होता. काय बोलणार होता? फोनवर बोलता मस्तपैकी त्यांनी पेट्रोल काढून घेतलं आणि निघालो आम्ही पुढं. मग पुढं जाऊन आम्ही मके घेतले मस्तपैकी. गाडीत भरले. बोललो आज मस्तपैकी डोंगरावर मचू. मग निघालो मस्तपैकी ट्रिपल सीटवर आम्ही वारा खात मस्तपैकी नेचरची हवा खात पुढं चाललेलो. मग तेवढ्यात आपण श्री मलंगडाच्या इथं पोहोचतो आणि तिथून एक वाट जाते आतमध्ये कच्च्या रस्त्याची. मग आपण विचार केला तिथून घुसू, बघू इथं काय आहे. आम्ही घुसलो मस्तपैकी ऑफ रोडिंग करत चाललोय तिघंजण मस्तपैकी शोधत काय भेटतं का रस्त्यात. पार्किंगची जागाच बघत होतो तर बघत दिसतच नाही कुठली एक गाडी पण नाही. मग गाडी पार्क केली आणि मस्तपैकी तिघं निघालो अशाच हात हलवत. सामान सर्व गाडीत. मग गाडीतून सामान घेतला आणि मग इथं पाऊस सुरू झालेला. मग बदकासारखी आम्ही रेनकोट घालून या सायराजची मजा बघत होतो. सायराजचं चाललेलं इथे एक होती वाट. त्याला तर त्या वाटेतून मारायची होती उडी. खूप मोठा खड्डा होता. सायराजचा चाललेला. मग लागला सायराजनी मारली उडी बदकासारखी आणि जाम पडला तो तिकडं. बिचारा लागला नाही, नशीब झाला. पण काय हाऊस होती काय हाय. घेतला त्याला वरती कसा तरी आम्ही रेस्क्यू केला. रेस्क्यू सक्सेसफुल झाला. रेस्क्यू करून पुढे गेलो तर चिन्मयने कापला केक मस्तपैकी आपला. हे केक बघा कसा कापलाय त्यांनी. मग केक कापल्यानंतर पुढं धुवायला मस्तपैकी लागलेली आणि इथे लागला सायराज मस्त मासे पकडायला. मासे तर हातात नाही आले पण याने कोलंबी मस्तपैकी छोटीशी कोलंबी पकडलेली. बोललो खा फ्राय करून. नाही बोलतो, सोडून दिली त्याने. मग इथे लागला चिन्मय मस्तपैकी बिल लागून मक्के खायला. मग मक्के बुजत म्हणजे डॉगेश भावाला बोलतो काय चाललंय तुमचं. असं असतं की मक्के शिजला आणि इथे मारले सायराजने ताव मस्तपैकी मक्यावर. बोलतो कसं आहे, बोलतो भारी बनवलं बोलतो. करपवलेलं त्यांनी. माझा मस्त झालेला. मस्तपैकी मी व्ह्यू एन्जॉय करत खाऊन आम्ही झाली आमची पॅकिंग मस्तपैकी. आम्ही निघालो पुढं इथून झालेली तयारी पॅकअप करून. मग सायराजला फ्रीजचं काहीतरी काम होता. फ्रीजचं स्टँड घेऊन मग मस्तपैकी पेट्रोल पंपवरून डायरेक्ट घरून चला भेटू मग परत मिनी व्लॉगमध्ये. बाय बाय.